श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचबरोबर जपमाळ कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी, कोणती जपमाळ वापरावी याचं सुद्धा माहिती पूर्ण घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी आपण बघूया की स्वामींनी सांगितलेले नामस्मरणाचे महत्त्व काय आहे। तर सर्वात प्रथम स्नान करताना जर आपण नाम घेतलं, भगवंताचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ म्हणा, कोणताही मंत्र म्हणा तुम्ही स्नान करताना जे की तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेला आहे। जर तुम्ही स्नान करताना नाम घेतलं तर ते तीर्थ स्नान होईल असं आपले स्वामी समर्थांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही जर भोजन करताय, जेवण ग्रहण करताय, अन्न ग्रहण करताय, त्यावेळेस जर तुम्ही नाम घेतलं, भगवंताचं नाम घेतलं, श्री स्वामी समर्थ म्हणलात तर तो प्रसाद होईल। त्याचबरोबर चालताना नाम घेतलं, तुम्ही कुठेतरी चाललाय आणि तर चालताना जर तुम्ही नामस्मरण केलं तर ती तीर्थयात्रा होईल। स्वयंपाक करताना नाम घेतलं तर तो स्वयंपाक नाही तर महाप्रसाद तयार होईल। त्याचबरोबर तुम्ही झोपताना जर नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम जर करत असाल, तुम्ही घरात एखादं काम करताय आणि भगवंताचं नाव घेत घेत ते तुम्ही नामस्मरण करत ते काम करत असाल तर कर्मभक्ती होईल। त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये देवाचं नामस्मरण करत असाल तर आपलं घर नाही तर आपलं मंदिर होईल। याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्याला काय हवी आहे की नामस्मरण हे कुठे जाऊन न करता आपण आपल्या घरातच जर करत असाल तर घर हे आपलं मंदिर होईल असं आपले स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे। हे आहेत स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं नामस्मरणाचे महत्त्व। त्याचबरोबर आज आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत की जपमाळ कशी करावी। तर बघा, आपण कोणताही मंत्र असो किंवा नामस्मरण असो हे करण्यासाठी आपल्याला जपमाळ अत्यंत आवश्यक आहे। कारण देवाचं नामस्मरण किंवा आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचं जर नामस्मरण करायचं असेल तर जपमाळ हा अतिशय आणि सर्वात उत्कृष्ट उपाय असून ही एक सेवा देखील आहे। म्हणून आपल्याला जप करण्यासाठी जपमाळीची अत्यंत आवश्यकता असते, त्याशिवाय मंत्र जपाचं फळ आपल्याला मिळत नाही। तर सर्वात प्रथम जप करण्यासाठी आपल्याकडे जपमाळ असायलाच पाहिजे आणि जपमाळ ती 108 मणी आणि एक मेरुमणी असलेली जपमाळ, त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ आपल्याकडे असायला पाहिजे। कारण रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते, कारण रुद्राक्षामध्ये साक्षात महादेवाचं प्रतीक असतं, म्हणून रुद्राक्षाची माळ आपल्याला जप करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे जपमाळवर जप केल्यानंतर कपाळाला लावायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही जपमाळ, आता बघा सगळ्यात अगोदर पहिला नियम सांगते की ज्यावेळेस तुम्ही जपमाळ करायला बसलात, आपल्या नित्यसेवेमध्ये आपण 1 असो 11 असो जसं 3 असो कितीही जसं ज्याला वेळ मिळतो तसं नामस्मरण करत असतं भगवंताचं, स्वामी समर्थ महाराजांचं। तर बघा, तुम्ही ज्यावेळेस नामस्मरणाला बसाल तर त्या अगोदर तुम्हाला खाली न बसता चटई असू द्या, कोणतंही आसन एक घ्यायचं आहे। एक स्पेशल तुम्ही आसन तयार घेऊ शकतात की तुम्ही ज्यावेळेस माळ जप करायला बसाल तर त्यावेळी आपल्याला असं नाही की तुम्ही भगवंतापुढे, ज्यावेळेस आपण देवघरामध्ये देवपूजा करू आणि आता बरेच जणांना असते की नाही कुठेही बसतात आणि तिथं नामस्मरण करतात, ठीक आहे, पण तुम्ही जिथं बसाल त्यावेळेस खाली बसायचं नाही तुम्हाला, तर तुम्हाला एक आसन टाकून त्यावरती बसूनच आपल्याला नामस्मरण करायचं आहे, जपमाळ करायची आहे। तर सर्वात प्रथम तुम्ही ज्यावेळेस, आता सगळ्यांना बरेच जण आपल्याला देवघरासमोर आपल्या देवघरासमोर जपमाळ करतात, पण काही जण आपल्या स्वयंपाकघरामध्ये करतात, काही जण तर हॉलमध्ये करतात, ठीक आहे, हॉलमध्ये करताय चांगली गोष्ट आहे, पण स्वयंपाकघरामध्ये बी करताय ठीक आहे, पण बेडरूममध्ये कोणतंही आपण सेवा करायच्या नसतात, त्यामुळे बेडरूममध्ये कोणतीही सेवा करू नका। तर ठीक आहे, तुमच्या हॉलमध्ये जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तिथं तुम्ही खाली बसलेला आहे तर बसताना तुम्ही फक्त आसनावर बसायचं आहे आणि जपमाळ करायची आहे। तर जपमाळ करताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जपमाळ करत ना, जपमाळाची सुरुवात मेरुमणीपासून करायची असते, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये। जप पुढे चालू ठेवायचा असेल तुम्हाला तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमणीकडून सुरुवात करावी, मेरुमणीकडे जायचं आहे आणि पुन्हा सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही जपमाळ कराल ना, जपमाळ केल्यानंतर ज्यावेळेस तुमचा पूर्ण जपमाळ झाला आहे, 1 असो किंवा 3 असो किंवा 21 वेळा तुम्ही जपमाळ केलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला झाल्यानंतर प्रथम डाव्या नेत्राला डाव्या डोळ्याला ती माळ लावायची आहे आणि त्यानंतर उजव्या डोळ्याला लावायची आहे आणि त्यानंतर ती माळ आपल्याला खाली न ठेवता देवघरामध्ये किंवा अशा एखाद्या चांगल्या आसनावर जे की पवित्र असावा तर त्या डाव्या
हाताने अजिबातही माळेला स्पर्श करायचा नाही. उजव्या हाताने जिथे पवित्र जागा आहे, जिथं आपण दररोज नित्यनियमाने माळ ठेवतो, त्या ठिकाणी तुम्हाला ती माळ ठेवून द्यायची आहे. त्याच कसं आहे ना, सेवेला अंत नाही. तुम्हाला जेवढं शक्य होते तेवढी नित्यनियमाने तुम्ही जपमाळ करू शकतात. आता तुम्ही जपमाळ, आता काही महिला आहेत की आता घरामध्ये 2 बायक म्हणजे सासू आणि सून असतात. सकाळी सून जर देवपूजा करत असेल तर सासूंनी सकाळी त्यांना शक्य होत नसेल जपमाळ करणं, तर त्या संध्याकाळी आपण करू शकतो. संध्याकाळी जपमाळ करायचा, दुपारीही करू शकतो. फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान सेवा करायची नाही. जपमाळेला कधीही तुम्ही नामस्मरणाला वेळ काळ काहीही नसतो. तुम्हाला ज्यावेळेस भगवंत म्हणजे मला असं वाटेल तुम्हाला की आता मी जपमाळ करते तर करा. तुमच्या मनात आले की तुम्ही ती गोष्ट करा. फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान सेवा करायची आहे. नाहीतर तुम्ही चालता, बोलता, खाता, पिता कोणत्याही वेळेस झोपताना सुद्धा नामस्मरण करू शकतात. नामस्मरणाला वेळ काळेचं अजिबातही बंधन नाही. तर या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जपमाळ करताना ती मनगटामध्ये किंवा तुम्ही गळ्यामध्ये एखादी वापरताय ती जपमाळ आपल्याला आपल्या मंत्राचं, आपल्या गुरुचं नामस्मरण करताना अजिबात वापरायची नाही. आपले जपमाळ करत म्हणजे आपण जे नामस्मरण करतो त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य माळ पाहिजे. त्याचबरोबर ती दुसऱ्याला तुम्ही वापरलेली एकदा दुसऱ्याला अजिबातही हात लावू देत जाऊ नका किंवा दुसऱ्यांना त्यावर जपमाळ करण्याचा अधिकार अजिबात देत जाऊ नका. तुमची आहे, तुम्ही तुमचीच ठेवा. तुम्हीच त्याचे म्हणजे आपल्या भगवंताचं नामस्मरण करा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही ज्यावेळेस जपमाळ हातात घेताल ना, तर पहिल्यांदा त्या जपमाळीला वंदन करायचं, म्हणजे नमस्कार करायचा आणि झाल्यानंतर सुद्धा वंदन करूनच जपमाळ आहे त्या जागी ठेवायची, नामस्मरण करायचं. तर या प्रकारची छोटीशी माहिती होती तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.